चला लास्ट व्हिडिओमध्ये आपण करंट इलेक्ट्रिसिटी बघितलं. या व्हिडिओमध्ये आपण वन शॉटमध्ये मॅग्नेटिझम विदिन हाफ ॲन आवरमध्ये कंप्लीट करणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता मॅग्नेटिझम चॅप्टरला आपण सुरुवात करत आहोत. मॅग्नेटिझम मग इथे येणार आहे मॅग्नेटिक लाईन्स. ठीक आहे, इथं काय असणार आहे? मॅग्नेटिक लाईन्स. ठीक आहे, मॅग्नेटिक लाईन्स काय असतात? इट अँड इमॅजिनरी लाईन. इट इज अँड इमॅजिनरी लाईन्स. ठीक आहे, ते काय तुमचे इमॅजिनरी लाईन्स आहे. इमॅजिनरी लाईन्स दॅट प्रोड्युसेस द मॅग्नेटिक फील्ड. ते काय करतात? मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतात. ठीक आहे, इमॅजिनरी लाईन्स आहेत. मग प्रॉपर्टी बघूया त्याच्या मॅग्नेटिक लाईनच्या प्रॉपर्टी. हां, मॅग्नेटिक लाईनच्या दे नेवर क्रॉस इच अदर. काय नेवर? मॅग्नेटिक लाईन्स नेवर क्रॉस इच अदर. ठीक आहे, इच अदर. ठीक आहे, दे आर पॅरलल टू इच अदर. मग त्याला काढणार आपण युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे, क्राउडेड मॅग्नेटिक लाईन्स गिव्स मॅक्झिमम मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे, गिव्स मॅक्झिमम मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे, मॅक्झिमम मॅग्नेटिक फील्ड देणार. ठीक आहे, लेस क्राउडेड मॅग्नेटिक लाईन्स गिव्स द मिनिमम मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे, मिनिमम मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक लाईन्स आर क्रॉस सरफेसेस बाय नॉर्मली. कसं नॉर्मली ते हे करणार. ठीक आहे, नॉर्मली 1 2 3 4 5 6. मॅग्नेटिक फील्ड इंडक्शन इज इक्वल टू मॅग्नेटिक फील्ड इंडक्शन गिवन बाय magnetic flux per unit area. Magnetic flux per unit area. ठीक आहे, मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट एरिया. मग मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय? बी इज इक्वल काय? फ्लक्स पर युनिट एरिया. मग बीचं युनिट काय असतं? बीचं युनिट असतं टेस्ला और वेबर पर मीटर स्क्वेअर. किंवा आता जर मी विचारलं फ्लक्सचं युनिट काय असतं? वेबर. WB. हा झाला तुमचा फ्लक्स. ठीक आहे, हे झालं मॅग्नेटिक लाईन्स कशा दाखवतो आपण? फ्लक्स मॅग्नेटिक फायने. ठीक आहे, फायने दाखवत असतो. चल आता काय बघणार? एखादा मॅग्नेट असेल त्याच्या अगोदर आपण बघूया मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ म्हणजे कशा दाखवतो आपण? QM ने. मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ कशा दाखवतो आपण? QM ने. मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ म्हणजे काय? मॅग्नेटिक लाईन्स आर प्रोड्युसेस द मॅग्नेटिक फील्ड ॲट अ पॉइंट. ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण? मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ. ठीक आहे, मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ. जर मी विचारलं साऊथसाठी मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ आपण घेतो निगेटिव्ह -QM. नॉर्थसाठी आपण मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ घेतो +QM. ठीक आहे, नंतर आपण मॅग्नेटिक डायपोल मोमेंट बघूया. ठीक आहे, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट बघून घेऊ. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. ठीक आहे, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट काय? इट इज द प्रोडक्ट ऑफ हा स्मॉल एम ने दाखवला जातो. ठीक आहे, इट इज द प्रोडक्ट ऑफ मॅग्नेटिक पोल स्ट्रेंथ. इथं काय फील्ड लिहिलं, इथं फोल्ड असतो. ठीक आहे, मॅग्नेटिक पोल स्ट्रेंथ. ठीक आहे, मॅग्नेटिक लाईन्स आर प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड ॲट अ पॉइंट म्हणजेच कुठं? पोलला. ठीक आहे, इट इज द प्रोडक्ट ऑफ मॅग्नेटिक पोल स्ट्रेंथ अँड मॅग्नेटिक डायपोल लेंथ. ठीक आहे, मॅग्नेटिक लेंथ. चला, मॅग्नेटिक एम इज इक्वल काय येणार आहे? QM इंटू मॅग्नेटिक लेंथ किती असतो? 2L. लगेच घेणार आपण QM इंटू 2L. हे मॅग्नेटिक हे झालं
QMचं युनिट असतं ॲम्पियर आणि याचं युनिट असतं ॲम्पियर मीटर. मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचं युनिट काय झालं ॲम्पियर मीटर. ओके, QMचं युनिट काय असतं ॲम्पियर मीटर. मग ॲम्पियर मीटरचं काय झालं ॲम्पियर मीटर स्क्वेअर. ठीक आहे, ॲम्पियर मीटर स्क्वेअर. याचं युनिट काय असतं ॲम्पियर मीटर. याचं युनिट काय असतं ॲम्पियर मीटर. आणि मग युनिट काय झालं ॲम्पियर मीटर स्क्वेअर. चला आता मॅग्नेटिक ॲक्सिस, मॅग्नेटिक ॲक्सिस, डायपोल लेंथ या सगळ्या गोष्टी चर्चा करणार. ठीक आहे, आता एक मॅग्नेट आहे, हा काय तुमचा मॅग्नेट आहे. ठीक आहे, हा काय तुमचा मॅग्नेट आहे. या मॅग्नेटचं काय आहे साऊथ पोल आहे. हे जर साऊथ पोल असेल तर इथं काय येणार आहे -QM. हा जर नॉर्थ पोल असेल, ठीक आहे, हा साऊथ पोल आहे, हा साऊथ पोल आहे आणि हा तुमचा नॉर्थ पोल आहे. ठीक आहे, हा काय साऊथ पोल आहे आणि हा काय तुमचा नॉर्थ पोल आहे. आणि पोल किती असतो पोल स्ट्रेंथ काय असतं -QM. इथं काय पोल स्ट्रेंथ असतं +QM. आता लाईन पासिंग थ्रू द फोल, लाईन पासिंग थ्रू द फोल याला काय म्हणतो मॅग्नेटिक ॲक्सिस. त्याला काय म्हणतो आपण मॅग्नेटिक ॲक्सिस. मॅग्नेटिक ॲक्सिस, मॅग्नेटिक ॲक्सिस म्हणजे काय लाईन पासिंग थ्रू द फोल, लाईन पासिंग थ्रू द फोल्स, पासिंग थ्रू द पोल्स. मॅग्नेटिक ॲक्सिस म्हणजे काय लाईन्स पासिंग थ्रू द पोल्स ऑफ द मॅग्नेट, पोल्स ऑफ द मॅग्नेट, पोल्स ऑफ द मॅग्नेट. मॅग्नेटच्या याच्यातून जातं त्याला आपण म्हणतो मॅग्नेटिक ॲक्सिस. मग हे काय झालं तुमचं मॅग्नेटिक ॲक्सिस. हे काय झालं तुमचं मॅग्नेटिक ॲक्सिस. ठीक आहे, हे काय झालं तुमचं मॅग्नेटिक ॲक्सिस. नंतर काय मॅग्नेटिक इक्वेटर. काय म्हणणार आता मॅग्नेटिक इक्वेटर. मॅग्नेटिक इक्वेटर म्हणजे काय लाईन परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक ॲक्सिस. मॅग्नेटिक ॲक्सिस लाईन परपेंडिक्युलर असेल तर त्याला म्हणतो मॅग्नेटिक इक्वेटर. आणि विच इज अ पासिंग थ्रू द सेंटर ऑफ द मॅग्नेट. विच इज अ पासिंग थ्रू द सेंटर ऑफ ए मॅग्नेट. मॅग्नेटच्या सेंटरमधून जात असेल तर. ठीक आहे, म्हणजे काय ह्या सेंटरमधून, इथं सेंटर आहे, ही लाईन पास झाली, ही काय म्हणतो आपण मॅग्नेटिक इक्वेटर. याला काय म्हणतो आपण मॅग्नेटिक इक्वेटर. याला काय म्हणतो आपण मॅग्नेटिक इक्वेटर. मॅग्नेटिक ॲक्सिस आणि मॅग्नेटिक इक्वेटर. ठीक आहे, नंतर आहे मॅग्नेटिक मेरिडियन. नंतर आहे तुमचं मॅग्नेटिक, ठीक आहे, नंतर आहे तुमचा मॅग्नेटिक मेरिडियन. नंतर आहे तुमचा मॅग्नेटिक मेरिडियन. ठीक आहे, मॅग्नेटिक मेरिडियन म्हणजे काय मॅग्नेटिक मेरिडियन म्हणजे काय प्लेन पासिंग थ्रू द मॅग्नेटिक ॲक्सिस. प्लेन पासिंग थ्रू द मॅग्नेटिक ॲक्सिस. त्याला काय म्हणतो आपण मॅग्नेटिक मेरिडियन. त्याला काय म्हणतो आपण मॅग्नेटिक मेरिडियन झालं. आता काय म्हणणार बा हे अर्थ आहे, हे काय तुमचा अर्थ आहे. हे अर्थचं काय असं या अर्थमधून एक गेला. या अर्थचं काय नॉर्थ पोल आहे आणि या अर्थचं काय साऊथ पोल आहे. ठीक आहे, मग इथं येणार आहे मॅग्नेटिक ॲक्सिसच्या इथं शब्द येणार आता जॉमेट्रिकल ॲक्सिस. इथं काय येणार आहे जॉमेट्रिकल ॲक्सिस. इथं काय येणार आहे जॉमेट्रिकल ॲक्सिस. जॉमेट्रिकल ॲक्सिस म्हणजे काय लाईन पासिंग थ्रू द इथं काय फोर्स ऑफ द मॅग्नेट. ठीक आहे, लाईन पासिंग थ्रू द पोल्स ऑफ एन अर्थ. अर्थमधून जे काही लाईन पास होणार अर्थच्या फोल्समधून जे जाणार आहे त्याला आपण काय म्हणतो जॉमेट्रिकल ॲक्सिस. मग आता जॉमेट्रिकल काय राहणार आहे जॉमेट्रिकल इक्वेटर. त्याला काय म्हणतो आपण जॉमेट्रिकल इक्वेटर म्हणजे काय लाईन पासिंग थ्रू द सेंटर ऑफ द सेंटर ऑफ ए जॉमेट्रिकल ॲक्सिस. ठीक आहे, जॉमेट्रिकल ॲक्सिस अँड परपेंडिक्युलर टू द ॲक्सिस अँड परपेंडिक्युलर देम. ठीक आहे, परपेंडिक्युलर टू देम त्याला परपेंडिक्युलर असलं पाहिजे. त्याला काय म्हणतो जॉमेट्रिकल इक्वेटर. नंतर आहे जॉमेट्रिकल मेरिडियन. आता झालं जॉमेट्रिकल इक्वेटर. आता असणार जॉमेट्रिकल मेरिडियन. आता काय असणार तुमचं जॉमेट्रिकल मेरिडियन. हां बा मॅग्नेटिक मेरिडियन म्हणजे काय होतं मॅग्नेटिक मेरिडियन प्लेन पासिंग थ्रू द
मॅग्नेटिक ॲक्सिस, ठीक आहे, प्लेन पास केलं तर इथं काय येणार आहे, प्लेन पासिंग थ्रू द प्लेन पासिंग थ्रू द जॉमेट्रिकल ॲक्सिसमधून जर आपण प्लेन पास केला त्याला काय म्हणतो आपण जॉमेट्रिकल मेरिडियन झाल्यानंतर आहे अँगल ऑफ इन्क्लिनेशन, ठीक आहे, अँगल ऑफ इन्क्लिनेशन तो दाखवला जातो थीटाने. काय असतो अँगल बिटवीन जॉमेट्रिकल मेरिडियन and magnetic मेरिडियन यांच्यामधला जो अँगल असतो, जॉमेट्रिकल मेरिडियन म्हणजे काय, जॉमेट्रिकल ॲक्सिसमधून प्लेन पास केला यांच्यामधला अँगल, जॉमेट्रिकल ॲक्सिसचा मेरिडियन आणि मॅग्नेटिक ॲक्सिसचा मेरिडियन यांच्यामधला अँगल काढतो पण अँगल ऑफ इन्क्लिनेशन, तो कशा दाखवतो आपण थीटाने. नंतर नाही अँगल ऑफ डिक्लिनेशन, ओके, अँगल ऑफ इन्क्लिनेशन बघितला आपण. अँगल ऑफ इन्क्लिनेशन हा अँगल ऑफ डिक्लिनेशन आहे, हा काय अँगल ऑफ डिक्लिनेशन, ठीक आहे, अँगल ऑफ डिक्लिनेशन हा काय अँगल ऑफ इन्क्लिनेशन, ठीक आहे, अँगल ऑफ इन्क्लिनेशन म्हणजे काय मॅग्नेटिक, तरच अँगल ऑफ डिप पण म्हटलं जातं. अँगल ऑफ इन्क्लिनेशन काय म्हटलं जातं, अँगल ऑफ डिप आणि अँगल ऑफ डिप कशा दाखवतो या पद्धतीने डेलने दाखवतात किंवा अल्फाने पण दाखवतात, ठीक आहे, अल्फाने पण दाखवतात. काय असतं अँगल ऑफ इन्क्लिनेशन किंवा अँगल ऑफ डिप, अँगल बिटवीन सेंटर ऑफ ए मॅग्नेटिक फील्ड, सेंटर ऑफ ए मॅग्नेटिक फील्ड अँड हॉरिझॉन्टल कंपोनेंट ऑफ ए मॅग्नेटिक फील्ड, ठीक आहे, अँड हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट ऑफ ए मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय बघा. हां, आता मी जर असा मॅग्नेट ठेवला, ठीक आहे, असं धरला तो मॅग्नेट, ठीक आहे, हा मॅग्नेट जर ठरला तो असं इन्क्लाइन होईल, ठीक आहे, ही झाली त्याची सेंटर ऑफ मॅग्नेटिक फील्ड, ही झाली बी, ठीक आहे. ह्या बीचं हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट काय असणार आहे, हा बी एच, इथला अँगल असतो डेल आणि हा असतो व्हर्टिकल कॉम्पोनंट बी व्ही, ठीक आहे, बी एच आणि बी व्ही. मग आपल्याला काय माहिती आहे, हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट ही बी आणि बी यांच्यामधल्या अँगलला काय म्हणतो आपण अँगल ऑफ इन्क्लिनेशन, ठीक आहे. मग काय म्हटलं मी टॅन डेल, आपलं डायरेक्शन कोण देत असतं टॅन, म्हणून टॅन डेल कसं येणार आहे, अपोजिट अपॉन ॲडजसंट म्हणजे काय बी व्ही बाय बी एच, मग डेल इज इक्वल काय टॅन इनवर्स ऑफ बी व्ही बाय बी एच, ठीक आहे. चला आत्ता आपण जे काय बघणार आहे ह्या 3 डेरिवेशनपैकी फिक्स एक डेरिवेशन तुम्हाला असणार आहे, त्याच्यामुळे हे 3 डेरिवेशन व्यवस्थित बघा. पहिल्यांदा मी बघणार आहे मॅग्नेटिक फील्ड ॲट अ पॉईंट पी, ठीक आहे, मॅग्नेटिक फील्ड ॲट अ पॉईंट पी along the axis of the bar magnet, along the axis of a बार मॅग्नेटच्या ॲक्सिसच्या अलॉंग मला मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायचं आहे. त्याला आपण काय म्हणणार आहे मॅग्नेटिक ॲक्सिस म्हणजे बी ॲक्सिस, त्याला काय आपण म्हणणार बी ॲक्सिस, ठीक आहे. चला बी इज इक्वल काय असतं, जसं इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल काय असतं 1/4πε0 Q अपॉन आर होतं आर स्क्वेअर, बरोबर की नाही. तसं इथं काय असतं बी इज इक्वल काय असतं 1/4πε0 च्या ऐवजी असतं μ0/4π, क्यूच्या जागी असतं पोल स्ट्रेंथ QM आणि आर स्क्वेअर ॲज इट्स, ठीक आहे. ह्यांचा यूज करायचा आपल्याला, ठीक आहे. चला मी काय म्हटलं आता ॲक्सिसच्या अलॉंग काढायचं आपल्याला, ठीक आहे. हे तुमचा मॅग्नेट आहे, हे काय साऊथ पोल आहे, हे काय तुमचा नॉर्थ पोल आहे. साऊथ पोल आणि नॉर्थ पोल यांच्यामधला डिस्टन्सला आपण काय म्हणतो मॅग्नेटिक लेंथ 2L, मॅग्नेटिक लेंथ सांगायचं राहिलं. मॅग्नेटिक लेंथ म्हणजे काय असतं डिस्टन्स बिटवीन टू पोल्स. मॅग्नेटिक लेंथ म्हणजे किती असतो हे सांगायचं राहिलं, फक्त एवढं कव्हर अप करून घेऊ, ठीक आहे. मॅग्नेटिक लेंथ सांगायचं राहिलं, मॅग्नेटिक लेंथ म्हणजे काय असतं, मॅग्नेटिक लेंथ म्हणजे असतं डिस्टन्स बिटवीन
टू फोल, डिस्टन्स बिटवीन टू फोल, डिस्टन्स बिटवीन टू फोल तो किती असतो 2L इतका असतो. डिस्टन्स बिटवीन टू फोल त्याला काय म्हणतो आपण मॅग्नेटिक लेंथ. नंतर असतो जॉमेट्रिकल लेंथ, नंतर असतो तुमचा जॉमेट्रिकल लेंथ. जॉमेट्रिकल लेंथ, जॉमेट्रिकल लेंथ म्हणजे काय असतं ऍक्च्युअल डिस्टन्स ऑफ ए बार मॅग्नेट. बार मॅग्नेटचा ऍक्च्युअल डिस्टन्स त्यालाच काय म्हणतो आपण बार मॅग्नेटलाच काय म्हणतो जॉमेट्रिकल लेंथ. ठीक आहे, बघा हा तुमचा साऊथ पोल होता, हा तुमचा नॉर्थ पोल होता, यांच्यामधला डिस्टन्स 2L असतो, त्यालाच आपण काय म्हणतो मॅग्नेटिक लेंथ. हा जो काही ऍक्च्युअल मॅग्नेटचा साईज आहे यालाच आपण काय म्हणतो जॉमेट्रिकल लेंथ. मग तुम्हाला एक विचारलं होतं मॅग्नेटिक लेंथ आणि जॉमेट्रिकल लेंथचं रिलेशन, मॅग्नेटिक अपॉन जॉमेट्रिकल लेंथ. ठीक आहे, जॉमेट्रिकल लेंथ तो असतो π/6. रिलेशन लक्षात असू द्या, π/6. महात्मा गांधी 5/6, महात्मा गांधी 5/6 असं लक्षात ठेवू शकतात. आता काय सांगितलं तुम्हाला, हा 2L झाला. ठीक आहे, हा सेंटर घेतला, हा सेंटर घेतला, ही लाईन पास झाली, त्याला आपण म्हणतो ॲक्सिस. आणि या P पॉईंट पाशी मी काय करतोय मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करणार आहे. या P पॉईंट पाशी मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करणार. इथून सेंटर टू सेंटर अंतर काय असणार L, इथून इथपर्यंत अंतर काय असणार L. ठीक आहे, सेंटर टू सेंटर अंतर काढलं आणि सेंटर टू ज्या ठिकाणी आपल्याला मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायचं ते डिस्टन्स आपण ऑलवेज घेत असतो सेंटर टू. ठीक आहे, चला आता आपण फाइंड आउट करूया मॅग्नेटिक फील्ड. मग मी काय म्हटलं मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द N फोल, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू N फोल, N पोलमुळे किती असणार. ठीक आहे, मग काय बी कोणामुळे N साठी म्हणून मी लिहिलेलं BN. मग काय लिहिणार μ0/4π, μ0/4π. मग काय लिहिणार QM पॉझिटिव्ह असणार आहे अपॉन R². याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं, याला इक्वेशन नंबर तुम्ही काय म्हटलं 1 म्हटलं. नंतर काय मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू S पोल, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू S पोल. मग S पोल काढायचा असेल तर काय लिहिणार मग आता BS लिहिणार. ठीक आहे, BS लिहिणार. मग काय लिहिणार μ0/4π ॲज इट इज. फक्त QMच्या जागी काय येणार -QM अपॉन R². मग यालाच तुम्ही पुढे करू शकतात म्यू मायनस साईन डायरेक्ट बाहेर काढलं μ0/4π QM अपॉन R². हे काय झालं माझं, याला इक्वेशन नंबर तुम्ही काय म्हटलं सेकंड, याला इक्वेशन नंबर काय म्हटलं तुम्ही सेकंड. देअरफॉर ठीक आहे R². पण R² जो आहे R² व्यवस्थित बघा आता, हा R² काय इथून सेंटर पासून, पण आपण कुठून मेजर केलं इथून इथपर्यंत, बरोबर की नाही. मग तुम्ही काय म्हणशाल इथं R² च्या ऐवजी काय म्हणणार तुम्ही इथं NP² म्हणा, बरोबर की नाही. इथं काय म्हणणार तुम्ही NP². का बरं N2P काढलेला असंच काय म्हणणार तुम्ही SP² म्हणा. याला काढणार तुम्ही SP², याला काढणार तुम्ही SP². ठीक आहे, याला काढणार तुम्ही SP². ठीक आहे, आता मी तुम्हाला विचारले SP काढूया आपण. SP काढायचं आपल्याला म्हणजे काय एवढा L आणि एवढा R म्हणजे काय SP इज इक्वल काय R+L, SP इज इक्वल काय R+L. NP म्हणजे काय इथून इथपर्यंत म्हणजे एवढा पार्ट काय करायला सबट्रॅक्ट करायला म्हणजे काय R-L. मग SP² काढायचा आहे, SP² काढायचा म्हणजे काय R+L ब्रॅकेट स्क्वेअर आणि NP² काढायचा आहे म्हणजे काय R-L ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, चला आता आपण काय करणार इक्वेशन मध्ये पुट करणार. ठीक आहे, हां चला या इक्वेशन मध्ये आपण NP² ची पण व्हॅल्यू पुट करून घेऊ. ठीक आहे, चला μ0/4π QM NP² ची व्हॅल्यू काय टाकणार, NP² ची व्हॅल्यू काय टाकणार R-L ब्रॅकेट स्क्वेअर, बरोबर की नाही R-L ब्रॅकेट स्क्वेअर. याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणूया. SP² डायरेक्ट इथे टाकतो मी, याला काय टाकणार R+L ब्रॅकेट स्क्वेअर, बरोबर की नाही R+L ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, B ॲक्सिस इज इक्वल टू काय BN प्लस BS, बरोबर की नाही BN प्लस. चला BN काय μ0/4π QM R-L ब्रॅकेट स्क्वेअर प्लस, पण आता काय निगेटिव्ह साईन, बरोबर की नाही इथं काय निगेटिव्ह साईन मायनस μ0/4π QM अपॉन R+L ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, इथून काय कॉमन काढू शकतो आता μ0/4π आणि QM कॉमन काढू शकतो. काढून घेऊ μ0/4π आणि QM तुम्ही बाहेर काढला तर रिमेनिंग काय राहिलं 1/R-L ब्रॅकेट स्क्वेअर R-L ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1/R+L ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, हे इक्वेशन मला मिळालं B ॲक्सिससाठी. अजून आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे, पण इथून इथपर्यंत महत्त्वाचं आपल्याला रिलेशन मिळालं. त्याच्यानंतर दोन रिलेशन आपल्याला रिक्वायर्ड आहे. कोणकोणते
ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, याचा फॉर्म्युला काय म्हणतो, याचा फॉर्म्युला काय म्हणतो, ए मायनस बी आणि ए प्लस बी. ठीक आहे. आता मी दोन कंडिशन लिहितो. एला जर मी आर मायनस एल कन्सिडर केलं, ठीक आहे. आता याला तिरकस गुणाकार करून घेऊ म्हणजे तुम्हाला लवकर लक्षात येईल. यांचं काय करायला आपल्याला तिरकस गुणाकार करणार. ठीक आहे. बी ॲक्सिस इज इक्वल टू, मग काय करणार, बी ॲक्सिस इज इक्वल टू, बी ॲक्सिस इज इक्वल टू काय राहिलं तुमचं, म्यू 0 अपॉन 4 पाय, म्यू 0 अपॉन 4 पाय आणि क्यू एम तुम्ही कॉमन काढला आणि क्रॉस मल्टिप्लाय केला, बरोबर की नाही. काय केलं तुम्ही, क्रॉस मल्टिप्लाय केलं. क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे काय, आर प्लस एल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस आर मायनस एल ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय काय, मग काय, आर प्लस एल ब्रॅकेट स्क्वेअर इंटू आर मायनस एल ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. आता इथं लॉजिक बघा, व्यवस्थित बघा, फॉर्म्युला कसा तयार करतो आपण. ठीक आहे. इथं बघितलं आर प्लस एल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस आर मायनस एल ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथं व्यवस्थित बघा फॉर्म्युला काय, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू काय, ए मायनस बी आणि ए प्लस बी, बरोबर की नाही. आता मी काय म्हटलं, इथं मला तसं दिसतं बघा, स्क्वेअर स्क्वेअर, बरोबर की नाही. म्हणजे याचं काय होणार, एक्सपान्शन. म्हणजे काय, ए स्क्वेअरच्या ऐवजी काय आलं तुमचं आर प्लस एल, बरोबर की नाही. आर प्लस एल, एच्या जागी काय आलं तुमचं आर प्लस एल, मग त्याचं काय होणार आहे, एक्सपान्शन होताना या पद्धतीने होणार. ठीक आहे. मग त्याला या पद्धतीने लिहून घेऊ आपण, म्यू 0 अपॉन 4 पाय क्यू एम. म्हणजे काय होणार आहे, यांच्या दोघांची काय करणार, पहिल्यांदा सबट्रॅक्शन, कोणाची, याची याची, म्हणजे काय, आर प्लस एल मायनस ऑफ काय तुमचं आर मायनस एल. ठीक आहे. आर मायनस एल. नंतर काय, त्यांच्यामध्ये काय, दोघांमध्ये प्रोडक्ट आहे, दोघांमध्ये प्रोडक्ट आहे. नंतर काय करायचं, दोघांमध्ये ॲडिशन करायचे, आर प्लस एल, ठीक आहे, मायनस आर प्लस आहे मायनस आर प्लस सॉरी आर मायनस एल आहे. ठीक आहे. हा काय तुमचा आर मायनस एल. पहिल्यांदा काय केलं, सबट्रॅक्शन केलं, इथं सबट्रॅक्शन ए मायनस बी आणि नंतर काय ॲडिशन म्हणून ए प्लस बी डिवाइड बाय काय, डिवाइड बाय. आता बघा इथं काय, दोघांमध्ये प्रोडक्ट आहे, तुम्हाला इथं प्रोडक्ट दिसतो ए मायनस बी आणि ए प्लस बी. जर मी याला ए प्लस बी म्हटलं, ठीक आहे, ए मायनस बीला एवढ्या टर्मला मी काय म्हटलं, ए मायनस बी म्हटलं, याला काय म्हटलं ए मायनस बी आणि याला काय म्हटलं मी ए प्लस बी. तर काय होणार, त्याचा स्क्वेअरचा स्क्वेअर होणार, बरोबर की नाही. म्हणजे आर स्क्वेअरचा स्क्वेअर काय होणार आहे, आर स्क्वेअरचा स्क्वेअर मायनस एलचा काय, एल स्क्वेअरचा स्क्वेअर. ठीक आहे. आता बघा मग काय होणार आहे पुढच्या स्टेपमध्ये, म्यू 0 अपॉन 4 पाय क्यू एम, क्यू एम. आता काय होणार आहे, मायनस आर आणि हा काय होणार आहे, मायनस आर, आर प्लस एल मायनस मायनस आर, मायनस मायनस काय झाला प्लस एल. ठीक आहे. या साईडला जर मी बघितलं, या साईडला बघितलं, मधल्या साईडला बघितलं काय, आर प्लस एल प्लस आर मायनस एल. याचं काम जाईल, आर स्क्वेअरचा स्क्वेअर काय झाला, आर रेस टू 4 मायनस एल रेस टू 4. ठीक आहे. चला बा, हा मायनस आर प्लस आर गेट कॅन्सल, हा प्लस एल मायनस एल गेट कॅन्सल. म्हणजे काय राहिलं तुमचं, म्हणजे काय राहिलं तुमचं फक्त आता म्यू 0 अपॉन 4 पाय, म्यू 0 अपॉन 4 पाय क्यू एम. हा एल प्लस एल काय होणार 2L, एल प्लस एल काय होणार आहे 2L आणि तो काय राहणार तुमचा 2R इंटू आर प्लस आर काय राहणार 2R रेस टू काय आर रेस टू 4 मायनस एल रेस टू 4. हे काय झालं तुमचा बी ॲक्सिस, हे काय झालं तुमचा डी ॲक्सिस. क्यू एम इंटू 2L काय असतं, बी ॲक्सिस इज इक्वल टू म्यू 0 अपॉन 4 पाय क्यू एम इंटू 2L काय असणार आहे एम. ठीक आहे. एम इंटू 2R आणि काय आर रेस टू 4. आता व्यवस्थित बघा मी काय म्हटलं, हा एल डिस्टन्स बघा छोटा आहे आणि आर डिस्टन्स खूप मोठा आहे, म्हणून काय म्हटलं, आर इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन एल, देअरफॉर आर स्क्वेअर आर रेस टू एल रेस टू 4 कॅन बी निग्लेक्ट, एल रेस टू 4 कॅन बी निग्लेक्ट. ठीक आहे. एल रेस टू 4 कॅन बी निग्लेक्ट म्हणजे काय, हा एक कॅन्सल, हा एक कॅन्सल, म्हणजे रिमेनिंग काय राहिलं तुमचं फायनली आन्सर. फायनल आन्सर इथून इथं लिहितो मी, जागा नाही आता आपल्याला. ठीक आहे. फायनल आन्सर काय आला आपल्याला, बी ॲक्सिस इज इक्वल टू, बी ॲक्सिस इज इक्वल टू म्यू 0 अपॉन 4 पाय. राहिलं काय, हा 2 पुढे घेऊया, हा 2 पुढे घेऊया, हा 2 पुढे आला आणि काय राहिलं क्यू एम इंटू 2Lचं काय झालं एम ॲज इट इज, आर ॲज इट इज. हां बघा हा आर इकडचं एक आर गेट कॅन्सल म्हणजे काय राहिलं क्यू. हे बी ॲक्सिसचं रिलेशन मिळालं, हे काय भेटलं मला बी ॲक्सिसचं रिलेशन मिळालं. आता आपण बघणार आहे अलॉंग द इक्वेटर. ठीक आहे. 24.5 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे. चला आता काय बघितलं मी, मॅग्नेटिक फील्ड ॲट पॉईंट पी अलॉंग द ॲक्सिस. आता मी काय बघणार अलॉंग द इक्वेटर, अलॉंग द इक्वेटर. चला अलॉंग द इक्वेटर म्हटल्यावर बघा ही डायग्राम, हा तुमचा मॅग्नेट आहे,
हा तुमचा मॅग्नेट आहे, हे तुमचा साऊथ पोल आहे आणि हा तुमचा नॉर्थ पोल आहे. हां, आणि सेंटर हा आहे, म्हणजे ॲक्सिस झालं. या सेंटरमधून जी लाईन पास होते त्याला आपण म्हणतो इक्वेटर. या पी पॉईंटपाशी मी मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करतो. ठीक आहे. एवढं अंतर काय तुमचं, एवढं टोटल अंतर काय, हे टोटल अंतर किती आहे, 2L असतं. मॅग्नेटिक लेंथ किती असतं, 2L. इथून इथपर्यंत अंतर काय असतं, L. इथून इथपर्यंत अंतर काय असतं, L. इथून इथपर्यंत अंतर काय असतं, L. ठीक आहे. सेंटर टू पी पॉईंटपर्यंत जिथं मॅग्नेटिक फील्ड ते अंतर असतं R. ठीक आहे. मी काय म्हटलं, S टू पी काढायचं, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू S काढलं, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू N काढलं. मग काय केलं, याला मी पुढे काढलं. पॉझिटिव्ह असेल तर काय बाहेरच्या साईडला जातं, निगेटिव्ह असेल तर बाहेरच्या साईडला निघतं. ठीक आहे. मग इथला अँगल काय, थीटा. इथला अँगल काय, थीटा. इथला पण अँगल काय, थीटा. मग इथं काय काढलं, रिझल्टंट भेटला मला, रिझल्टंट हा भेटला. मग याला काय म्हटलं मी, बी इक्वेटर. मग इथं असं झालं ना, अल्टरनेट अँगल. इथला थीटा तर इथला पण अँगल काय म्हणजे थीटा, म्हणजे इथला अँगल काय झालं, थीटा. मग इथं थीटा आहे तर इथं पण अँगल काय म्हणजे अल्टरनेट अँगल काय झाला, थीटा. ठीक आहे. हा कोणामुळे झाला, बी एस. हा काय तुमचा बी एस. हा काय तुमचा, हा जो वरती गेला तो काय तुमचा बी एन. कोणामुळे, एन फोल्डमुळे. ठीक आहे. मग इथं काय लिहिणार, जिथं तिथं तिथं काय लिहिणार, कॉस थीटा. म्हणजे इथं काय लिहिणार तुम्ही, बी एन कॉस थीटा. ठीक आहे. बी एस. मग जिथं तिथं तिथं काय लिहिणार, बी एस कॉस थीटा. ठीक आहे. जिथं तिथं तिथं काय कॉस थीटा. म्हणजे वरती वरती गेला तर काय म्हणा तुम्ही, बी एन साइन थीटा. आणि इथं काय लिहिणार, बी एस साइन थीटा. या बी एसचं काम जाईल साइन थीटा म्हणजे. ठीक आहे. म्हणजे असं केलेलं आपण बघा. हा तुमचा रिझल्टंट होता, हा रिझल्टंट होता. हा काय तुमचा बी एन आहे, हा काय तुमचा बी एन आहे. मग बी एन असेल, याने अँगल बनवले इथं. मग तुम्ही काय लिहिलं, बी एन कॉस थीटा लिहिलं. आणि या साईडला काय लिहिलं, बी एन साइन थीटा. बरोबर की नाही. मग नंतर काय, हा तुम्ही असं काढला, नंतर असं काढला. हा काय तुमचा बी एस, हा काय तुमचा बी एस. हा अँगल कोणी बनवला, इथं बनवला. मग इथं काय म्हणणार तुम्ही, बी एस कॉस थीटा. आणि इथं काय म्हटलं तुम्ही, बी एस साइन थीटा. ठीक आहे. हे जे काय अँगल दिले ते इथं लिहिले. ठीक आहे. मी जर बघितलं बी एन, बी टू एस, हे कसं आहे, ट्रायंगल कसं आहे, सेम आहे. दिसतंय का पण तिथलं, दिसतंय. जर मी म्हटलं एन पी आणि एस पी, एन पी आणि एस पी, कारण की सेंटरला आहे, म्हणजे एन पी इज इक्वल टू काय म्हणणार तुम्ही, एस पी. एन पी इज इक्वल टू काय म्हणणार तुम्ही, एस पी. एन पी इज इक्वल टू काय म्हणणार तुम्ही, एस पी. ठीक आहे. मग का, कारण की दोन्ही सेंटरला आहे. ठीक आहे. ठीक आहे. आयसोसिलस ट्रायंगल बनला. कोणता ट्रायंगल बनणार तुमचा, आयसोसिलस ट्रायंगल असतो. आयसोसिलस ट्रायंगल असल्यामुळे तुम्हाला या गोष्टी माहीत झाल्या. ठीक आहे. आयसोसिलस ट्रायंगल येतो. क्लिअर. आता मी काय करतो, इक्वेटर काढतो, बी इक्वेटर. मी काय म्हटलं, बी इक्वेटर. मग बी इक्वेटर म्हटल्यानंतर काय येणार आहे, बी एन कॉस थीटा प्लस बी एस कॉस थीटा. बरोबर की नाही. बी एन कॉस थीटा प्लस बी एस कॉस थीटा. हे डिस्टन्स सेम आहे. डिस्टन्स जर सेम असेल, मॅग्नेटिक फोर्स स्ट्रेंथ पण फक्त पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे, बाकी सगळं कॉन्स्टंट आहे. म्हणजे तुम्ही काय म्हणू शकतात, बी एन इज इक्वल टू बी एस म्हणू शकता. बरोबर की नाही. बी एन इज इक्वल टू काय म्हणू शकतात, बी एस म्हणू शकतात. मग काय म्हटलं, मग तुम्ही बी इक्वेटर इज इक्वल टू काय, बी एन कॉस थीटा प्लस बी एन कॉस थीटा. साइन थीटा, बी एच्या काय टाकलं, बी एन. म्हणजे काय लिहिणार तुम्ही, टू बी एन कॉस थीटा. बी इक्वेटर इज इक्वल टू काय म्हटलं मला, टू बी एन कॉस थीटा. ठीक आहे. टू बी एन कॉस थीटा. चल आता मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू बी एन, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द एन पोल. तर काय लिहिणार तुम्ही, म्यू 0 अपॉन 4 पाय क्यू एम अपॉन एन पोलमुळे काय, एन पी स्क्वेअर. एन पोलमुळे काय, एन पी स्क्वेअर. ठीक आहे. एन पोलमुळे काय, एन पी स्क्वेअर. आता आपण काय करूया, कॉस थीटा काढून घेऊ आणि एन पी स्क्वेअर काढून घेऊ, एन पी काढून घेऊ. ठीक आहे. एन पी बघितला, हा काय ॲडजस्टंट आहे. आता काय थीटाचा ॲडजस्टंट आहे आणि अपोजिट आहे. ठीक आहे. ॲडजस्टंट आणि अपोजिट आहे. मग तुम्ही एन पी, ठीक आहे, कॉस थीटा काढा. कॉस थीटा इज इक्वल काय करणार तुम्ही, कॉस थीटा इज इक्वल काय, कॉस थीटा म्हणजे काय, अपोजिट अपॉन हायपोटेनस. अपोजिट अपॉन हायपोटेनस, अपोजिट सॉरी ॲडजस्टंट अपॉन हायपोटेनस, म्हणजे एल अपॉन एन पी, एल अपॉन एल पी, एल अपॉन एन पी. ठीक आहे. आता आपण काय करूया, हे राईट अँगल ट्रायंगल आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगल असेल तर तुम्ही काय करू शकतात, पायथागोरस थेरम लिहू शकतात. म्हणजे काय, इन ट्रायंगल, याला ओ म्हणूया. ठीक आहे. ओ पी एन, इन ट्रायंगल ओ पी एन. काय झालं तुमचा, ओ पी स्क्वेअर, ओ पी स्क्वेअर इज इक्वल टू ओ पी स्क्वेअर प्लस काय, ओ पी स्क्वेअर प्लस काय, ओ एन स्क्वेअर. ओ पी स्क्वेअर प्लस इज इक्वल काय, ओ एन स्क्वेअर इज इक्वल काय, एन पी स्क्वेअर इज इक्वल काय, एन पी स्क्वेअर. मग एन पी स्क्वेअर मिळाला. ओ पी काय, ओ पी काय बरोबर पटकन, ओ टू पी काय, आर स्क्वेअर. आणि ओ एन काय तुमचं, एल, एल स्क्वेअर इज इक्वल काय, एन पी स्क्वेअर इज इक्वल काय, एन पी स्क्वेअर. देअरफॉर
एन पी स्क्वेअर इज इक्वल टू काय भेटलं मला आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर. देअरफॉर एन पी इज इक्वल टू काय अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर. तुम्ही यालाच कसं लिहू शकतात आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर रेस टू 1/2. चला आता हे इक्वेशन कोण टाकणार तुम्ही एन पीची व्हॅल्यू एन पीच्या ठिकाणी टाकणार आणि एन पी स्क्वेअरची व्हॅल्यू एन पी स्क्वेअरच्या ठिकाणी टाकणार. ठीक आहे. चला बी इक्वेटर मग काय टाकणार याला इक्वेशन नंबर 1 फ्रॉम इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 1 काय बी इक्वेटर इज इक्वल टू 2 टाइम्स ॲज इट इज बी एनची व्हॅल्यू काय लिहिणार μ0/4 पाय काय लिहिणार तुम्ही μ0/4 पाय QM/NP स्क्वेअर हां आणि इंटू काय कॉस थिटा इंटू काय तुमचा कॉस थिटा. चला 2 ॲज इट इज μ0/4 पाय ॲज इट इज μ0/4 पाय ॲज इट इज QM ॲज इट इज. पण एन पी स्क्वेअर इज इक्वल काय आला एन पी स्क्वेअर इज इक्वल काय आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर टाका इथं आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर आणि कॉस थिटाची व्हॅल्यू काय कॉस थिटा इज इक्वल काय L/NP कॉस थिटा इज इक्वल काय L/NP हां L/NP म्हणजे काय μ0 ॲज इट इज QM ॲज इट इज हा 2 फक्त तिकडे शिफ्ट केला 2L. ठीक आहे 2L केला अपॉन काय 4 पाय आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर. ठीक आहे आणि एनपीची व्हॅल्यू काय लिहिणार तुम्ही एनपी इज इक्वल काय आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर रेस टू 1/2 काय लिहिणार आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर रेस टू 1/2. जर बेस जर सेम असेल तर पॉवरची काय होते ॲडिशन बेस जर सेम असेल तर पॉवरची काय होते ॲडिशन. अजून काय म्हणणार तुम्ही आर इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन एल देअरफॉर एल स्क्वेअर कॅन बी निग्लेक्ट मग एल स्क्वेअर कॅन बी निग्लेक्ट झालं मग बी इक्वेटर इज इक्वल टू μ0/4 पाय ॲज इट इज QM × 2L काय असणार QM × 2L काय असणार M ॲज इट इज. हा एल स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल हा इथला पण एल स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल म्हणजे काय राहिलं तुमचं इथला आर स्क्वेअर राहिला आणि इथं काय राहिलं तुमचं आर स्क्वेअर झाला. ठीक आहे आर स्क्वेअर आणि इथला 2 आणि इथला 2 गेट कॅन्सल म्हणजे फक्त राहिला आर इथं काय राहिलं फक्त आर. ठीक आहे बा इथला असा आर स्क्वेअरचा 1/2 हा 2 गेट कॅन्सल म्हणजे फक्त काय राहिला आर फक्त आर राहिला म्हणजे काय झालं μ0/4 पाय एल स्क्वेअर कॅन्सल करून टाकलं इथला एल स्क्वेअर गेला इथला एल स्क्वेअर गेला. ठीक आहे μ0/4 पाय M/R स्क्वेअर म्हणजे काय झाला μ0/4 पाय M/R क्यूब. हे काय झालं माझं बी इक्वेटर हे काय झालं माझं बी इक्वेटर. आपल्याला माहिती आहे बी ॲक्सिसचा फॉर्म्युला काय होता बी ॲक्सिस इज इक्वल काय होता 2 टाइम्स ऑफ μ0/4 पाय M/R क्यूब. मग काय म्हणू शकता तुम्ही μ0/4 पाय काय असणार आहे बी इक्वेटर मग तुम्ही काय म्हणू शकता 2 बी इक्वेटर इज इक्वल काय बी ॲक्सिस. मग तुम्ही काय म्हणू शकता बी ॲक्सिस इज इक्वल टू बी ॲक्सिस अपॉन बी इक्वेटर इज इक्वल टू काय 2 बी ॲक्सिस अपॉन बी इक्वेटर इज इक्वल टू काय 2. हे झालं तुमचं अलॉंग द इक्वेटर. 33 मिनिटाचा व्हिडिओ बनलेला आहे. अजून राहिलं फक्त राहिलं तुमचं आता आर्बिटरी पॉईंटवर. ठीक आहे चला आता काय बघितलं अलॉंग द इक्वेटर बघितलं अलॉंग द फोल बघितलं आता अलॉंग द आर्बिटरी पॉईंट हा खूप महत्त्वाचा तुमच्यासाठी आर्बिटरी पॉईंटवर काढायचं. ठीक आहे मॅग्नेटिक फील्ड ॲट अ पॉईंट पी अलॉंग द आर्बिटरी पॉईंट म्हणजे काय हा तुमचा मॅग्नेट आहे हे तुमचा एस पोल आहे आणि हा काय तुमचा एन पोल आहे. यांच्यामधलं दोघांचं डिस्टन्स किती असणार आहे 2L असणार आहे. सेंटरमध्ये अंतर काढलं हा सेंटर आहे म्हणजे हा काय होऊन जाईल L होऊन जाईल इथून इथपर्यंत अंतर काय होऊन जाईल L होऊन जाईल. ठीक आहे आर्बिटरी पॉईंट म्हणजे या ठिकाणी काढतोय मी. ठीक आहे मग काय करणार या पी पॉईंटला म्हणजे S2 पी लाईन ड्रॉ करणार आहे N2 पी लाईन ड्रॉ करणार आहे आणि इथून तुम्ही काय करणार आहे या डिस्टन्सला आपण काय म्हणतो आर म्हणतो या डिस्टन्सला काय म्हणतो आपण आर म्हटलो. ठीक आहे आता व्यवस्थित समजून घ्या ह्या इथला अँगल काय थीटा आहे. आता मी म्हटलं बी ॲक्सिसचा फॉर्म्युला काय म्हटलं होतं आपल्याला बी ॲक्सिस इज इक्वल काय μ0/4 पाय QM/R क्यूब पण काय असतं 2 टाइम्स असतं. ठीक आहे 2 टाइम्स आणि बी इक्वेटर इज इक्वल काय असतं μ0/4 पाय QM/R क्यूब. ठीक आहे बी ॲक्सिस आणि बी इक्वेटर. आता हा मॅग्नेट पी पॉईंट ना इक्वेटरवर आहे ना ॲक्सिसवर आहे म्हणून या मॅग्नेटला मी काय केलं या पद्धतीने शिफ्ट केलं. ठीक आहे या पद्धतीने शिफ्ट केलं या मॅग्नेटला काय केलं या पी पॉईंटवर आणलं म्हणजे याचा ॲक्सिस हा जो त्याचा ॲक्सिस आहे आता तुम्हाला या ॲक्सिस आहे या ॲक्सिसला मी इथं शिफ्ट केलं. ठीक आहे
या ॲक्सिसला मी या साईडला शिफ्ट केलं म्हणजे याचा अल्टिमेटली हा काय असणार इक्वेटर बनेल आणि हा काय असेल त्याचा ॲक्सिस बनेल, बरोबर की नाही. हा ॲक्सिस बनेल आणि हा इक्वेटर बनेल, पण ॲक्च्युअल तो इथे, पण आपण इमॅजिनरी आणि आपण सोपं जावं म्हणून आपण काय करतो या पद्धतीने त्याला शिफ्ट करून घेतो. ठीक आहे. आता मी काय म्हटलं जिथं तिथं तिथं काय कॉस थिटा, हा थिटा आहे. हां, मग इथं काय बनेल माझं बी ॲक्सिस सोबत काय बनेल बी कॉस थिटा, बरोबर की नाही. बी ॲक्सिस सोबत काय बनेल बी कॉस थिटा. ठीक आहे, इथपर्यंत लक्ष ठेवा. बी कॉस थिटा ऐवजी आपण काय म्हणणार आहे यम कॉस थिटा आणि इथं काय म्हणणार मग यम साईन थिटा. यम कॉस थिटा आणि यम साईन थिटा या पद्धतीने. म्हणजे याला जर मी या साईडला शिफ्ट केलं तर हा इक्वेटर ॲक्ट होईल आणि हा काय होईल ॲक्सिस ॲक्ट होईल. ठीक आहे. मग काय बाय कन्व्हेन्शन मग बी ॲक्सिस इज इक्वल टू काय बी ॲक्सिस इज इक्वल टू काय बनणार मग बी ॲक्सिससाठी काय बनणार म्यू 0 अपॉन 4 पाय. हे काय यम असतं यम अपॉन आर क्यूब आणि हे काय असतं यम अपॉन आर क्यूब. 2 म्यू 0 अपॉन 4 पाय अपॉन आर क्यूब. आर क्यूब पण इथं काय असणार ॲक्सिस म्हटल्यानंतर काय येणार आहे यम कॉस थिटा. इथं काय येणार आहे यम कॉस थिटा. तसं बी इक्वेटर म्हटलं तर बी इक्वेटर म्हटल्यानंतर काय होणार आहे म्यू 0 अपॉन 4 पाय म्यू 0 अपॉन 4 पाय काय येणार आहे यम साईन थिटा. इक्वेटरसाठी काय होणार आहे यम साईन थिटा अपॉन आर क्यूब. हे झालं इक्वेशन 1 आणि हे झालं माझं इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. मला रिझल्टंट काढायचं आहे. हे काय रिझल्टंट हे तिरकस आहे ना, तिरकस काय असतो रिझल्टंट. मग पी पॉईंट. ठीक आहे. पी पॉईंटसाठी मग तुम्ही काय म्हणणार बी ॲक्सिसचा स्क्वेअर प्लस बी इक्वेटरचा स्क्वेअर. ठीक आहे. बी ॲक्सिसचा स्क्वेअर प्लस बी इक्वेटरचा स्क्वेअर. बी ॲक्सिस काय आहे तुमचा 2 टाइम्स ऑफ म्यू 0 अपॉन 4 पाय यम कॉस थिटा अपॉन आर क्यूब चा काय करायचा आहे स्क्वेअर करायचा आहे प्लस, बरोबर की नाही. आता काय करणार तुम्ही प्लस केल्यानंतर म्यू 0 अपॉन 4 पाय यम साईन थिटा अपॉन आर क्यूबचा ब्रॅकेट स्क्वेअर करायचा आज पूर्णपणे स्क्वेअर रूटमध्ये. हे पूर्णपणे काय स्क्वेअर रूटमध्ये. मग इथून काय कॉमन करू शकतो बघा अंडर रूटमध्ये. ठीक आहे. अंडर रूटमध्ये मग इथं काय केलं मी 2 कॉन्स्टंट आहे म्यू 0 अपॉन 4 पाय कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. म्यू 0 अपॉन 4 पाय इथं पण सापडेल. ठीक आहे. आणि इथं पण म्यू 0 अपॉन 4 पाय इथं यम आहे इथं आर क्यूब आहे. हे सगळे कारण बाहेर निघून येते. ठीक आहे. सगळे काय करूया बाहेर काढू कारण की स्क्वेअर केल्यानंतर स्क्वेअर रूटच्या बाहेर काय येणार आहे त्याची ॲज इट इज व्हॅल्यू निघेल. ठीक आहे. काय ॲज इट इज व्हॅल्यू काय म्यू 0 अपॉन 4 पाय ॲज इट इज म्यू 0 अपॉन 4 पाय ॲज इट इज. कॉस थिटा नाही निघणार कारण की इथं साईन थिटा आहे. यम बाहेर निघाल यस यम बाहेर निघेल कारण की यम आहे इथं पण यम आहे. इथं आर क्यूब बाहेर निघाल यस आर क्यूब पण बाहेर निघेल. मग काय राहिलं म्यू 0 अपॉन 4 पाय कॉमन निघाला यम अपॉन आर क्यूब. म्हणजे काय राहिलं तुमचं आता इथं 2 कॉस थिटा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस साईन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. साईन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर बघा. मग काय पी पॉईंटवर. ठीक आहे. बी पॉईंटवर म्हणजे काय होणार आहे स्क्वेअर केलं तर काय होणार आहे 2चा स्क्वेअर केला तर 4 होतो आणि इथं काय झाला कॉस स्क्वेअर थिटा प्लस काय साईन स्क्वेअर थिटा एवढंच रिमेनिंग राहिलं. आता आपल्याला माहिती आहे ना साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय होतं 1. मग साईन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय येणार आहे साईन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय येणार आहे 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. ठीक आहे. आता ही व्हॅल्यू इथं पुट करायची आपल्याला पी पॉईंटला म्हणजे काय 4 कॉस स्क्वेअर थिटा प्लस इथं काय टाकणार आपण 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे काय 4 आणि -1 म्हणजे काय झालं 3 कॉस स्क्वेअर थिटा. इथं काय राहिलं 3 कॉस स्क्वेअर थिटा प्लस 1. हे झालं माझं पी पॉईंटवर मॅग्नेटिक फील्ड अलॉंग द आर्बिट्ररी पॉईंट. अशा प्रकारे आपण मॅग्नेटिक मटेरियलचा चॅप्टर विदिन 39 मिनिट्समध्ये कंप्लीट केलेला आहे. मोठे डेरिवेशन्स होते त्याच्यामुळे 39 मिनिट्सपर्यंत पोचलेला व्हिडिओ. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया.